हे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। जर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे की आपण एक नवीन टॉपिकवर व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। तो टॉपिक काय आहे तर तुम्हाला थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलंच आहे की सायन्स तुमच्या आता काय झालं, युनिट टेस्ट चालू झाल्यात। भरपूर शाळेच्या झाल्यात, भरपूरच्या नाही झाल्यात। ज्यांच्या झाल्यात त्यांनी कमेंट करा झाल्यात, म्हणजे मला सगळे पेपर टाकायला माझ्याकडे असा खजिना आहे जो तुम्हाला देणार आहे मी, ठीक आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आत्तापर्यंत मागचे बोर्डाचे पेपर तुम्ही जर माझ्या चॅनलवर पाहिले तर त्यातले निम्मे प्रश्न बोर्डाला येऊन गेलेले आहेत। त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायचं आहे, तुमचा बोर्डापर्यंत फायदा राहणार आहे। म्हणजे बोर्ड 2025चं जे आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती बोर्डचे पेपरपर्यंत येत राहतात आपल्या चॅनलवर फक्त, ठीक आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि फक्त एक काम करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं। खाली लाल कलर सबस्क्राईब बटन आहे, त्यातून क्लिक करा, जेणेकरून अशाच नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील। तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील हा पेपर समजेल। जर तुम्ही म्हणता नाही त्याला समजलं कसं, तसं ना करू, जाऊ द्या मित्र आहे, मार्क पडू द्या सगळ्याला, काय हरकत आहे। सगळ्यात पहिले तुमच्यासमोर मी आणला युनिट टेस्ट 2024-25 पाहू शकता की या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा पेपर आहे सायन्स पार्ट 2चा। या ठिकाणी भरपूर जणांना सायन्स पार्ट 2 अवघड जातं, पार्ट 1 अवघड जातं। आता याच्यानंतर कोणता पेपर अपलोड करायचा आहे कमेंटमध्ये तुम्हीच सांगा। आता बघा, क्वेश्चन नंबर 1 आहे, याच्यामध्ये फिक्स असतं चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे MCQs, ठीक आहे। आता या ठिकाणी मी काय वाचत नाही जास्त, तुम्ही याचे प्रश्न सापडायचे, तुम्ही पॉज करायचा व्हिडिओ आणि ही संपूर्ण प्रश्न नोट डाऊन करायचे, ठीक आहे। आता बघा, ट्रान्सक्रिप्शन ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम मॉलिक्यूल ऑफ DNA टू RNA इज कॉल्ड डॅश प्रोसेस। काय म्हणतात? ट्रान्सलोकेशन, ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन किंवा म्युटेशन, काय म्हणतात ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कळवायचं आहे। फर्स्टचा आन्सर, थर्ड, सेकंडचा आन्सर असं टाकायचं। सोमॅटिक सेल आणि स्टीम सेल अंडरगो टाईप ऑफ डॅश डिव्हिजन, आता पाहू शकता कोणत्या डिव्हिजनमध्ये जाते पहा। त्यानंतर आहे इन अ फूड चेन ॲट्रोट्रॉफिक प्लांट्स आर प्रेझेंट ॲट डॅश लेवल, कोणत्या लेवलला असतात? प्रोड्युसरमधून असतात, म्हणजे तुम्ही ते शोधायचं आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी डबल झाले फोटो काढताना, सॉरी मित्रांनो। आता या ठिकाणी बी क्वेश्चन पहा, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। आता पहा, फाइंड ऑड मॅन आउट, याच्यामध्ये ऑड मॅन आउट कोणता आहे? स्टिग्मा, स्टाईल, पोलेन, ओव्हरी, काय आहे ऑड मॅन आउट? तर मला तर वाटतं आहे तुमचा अंदाज पहा। आता वेदर द स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स, सोप्पं आहे। ॲट द एंड ऑफ ग्लायकोलायसिस पायरुवेट मॉलिक्युल्स आर ऑब्टेन, होतं आहे का नाही? ते तुम्हीच सापडायचं आहे, मला सांगायचं नाही। तुम्ही जर सापडला सगळं आयतं दिलं तर कसं व्हायचं? पेपरवर काय मिस लिहायचं? सायंटिफिक रिझन IMP सांगतोय, समटाईम्स हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स टू परफॉर्म एनर्विक रेस्पिरेशन्स, कशामुळे ते गिव्ह रिझन द्यायचं। ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स अँड डिस्क्राईब द टाईप ऑफ रिप्रोडक्शन शो इन द पिक्चर, ठीक आहे। आता हे पिक्चर आहे, याचं तुम्हाला रिप्रोडक्शन शो करायचं आहे, ठीक आहे। तर हे देखील तुमच्या बुकमध्ये आहे। त्यानंतर आहे कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट अँड स्टेट विच प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन इज प्रेझेंट, कोणती प्रोसेस आहे असं चार्ट कंप्लीट करायचं। सगळं ऐकतं आहे, याच्यात आन्सर पण आहे, तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा फक्त। आता पहा, डिफाईन वेस्टिंजियल ऑर्गन, वेस्टिंजियल ऑर्गनच्या डिफाईन पार्ट ठेवा आणि त्याचे टाईप देखील पार्ट ठेवा, ठीक आहे ना, ते देखील IMP आहे। त्यानंतर आहे एक्सप्लेन द मिनिंग ऑफ सिम्बॉल्स इन रिलेशन्स एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, पहा हा कशाचा सिम्बॉल आहे तर तो मिनिंग टाका, हा कशाचा आहे ते सांगायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर, क्वेश्चन नंबर 3, ऑब्झर्व एकच सोडायचं कोणतं तरी, ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, असं आहे। तर पहा, ही फिगर कशाची आहे ऑब्झर्व आणि प्रश्न पाहता, मी डायरेक्ट प्रश्न वाचतो, तुम्ही त्याचं उत्तर डायरेक्टही देऊ शकता। खूप इझी आहे मित्रांनो, काय दहावी काय अवघड नसते। व्हॉट डज द फिगर इंडिकेट, काय इंडिकेट करते तुम्ही ते सांगायचं आहे, अपेक्षितमध्ये संपूर्ण माहिती आहे। त्यानंतर पहा, विच रिप्रोडक्शन ऑर्गन्स अंडरगो चेंज, विच हार्मोन्स टेक्स पार्ट्स इन द प्रोसेस, व्हॉट इज द पिरियडिसिटी ऑफ फॉर दिस चेंज, व्हॉट इज द पिरियड ऑफ मॅच्युरेशन, हे तुम्हाला सापडायचं आहे। डिफाईन फॉसिल्स, एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ फॉसिल्स ॲज प्रूफ ऑफ इव्होल्युशन, हे कोणताही एक सोडायचं होतं। कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।